नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत। 25 पैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते पहिले मासिक सुरू केले? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे दिग्दर्शन। लक्षात ठेवा, बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते पहिले मासिक सुरू केलं? तर दिग्दर्शन। पुढील प्रश्न पहा, पुनर्विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली? प्रश्न काय आहे? पुनर्विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे धोंडो केशव कर्वे। धोंडो केशव कर्वे। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे। प्रश्न तोंडी पाठ करून ठेवा। पुढे पहा, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कोणाच्या शिफारशीवर सुरू झाली? महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कोणाच्या शिफारशीवर सुरू झाली? योग्य उत्तर आहे बलवंतराव मेहता समिती। बलवंतराव मेहता समिती। पुढे पहा, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सोपा प्रश्न आहे, उत्तर यायलाच पाहिजे। भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल। सरदार वल्लभभाई पटेल। पुढे पहा, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? कधी झाली? तर 1 मे 1960। महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 1 मे 1960। पुढे पहा, रत्नाकर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? रत्नाकर। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे समुद्र। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, रत्नाकर हा शब्द समुद्र या शब्दाला समानार्थी आहे। पुढील प्रश्न पहा, स्वदेशीची पहिली जाहीर शपथ कोणी घेतली? स्वदेशीची पहिली जाहीर शपथ कोणी घेतली? योग्य उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी। लक्षात ठेवा, स्वदेशीची पहिली जाहीर शपथ कोणी घेतली? गणेश वासुदेव जोशी। पुढे पहा, पृथ्वी या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पृथ्वी। पर्याय पहा, वसुंधरा, मेदिनी, अवनी यापैकी सर्व। विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा म्हणजे पृथ्वी, बरोबर आहे। मेदिनी याचा अर्थ सुद्धा पृथ्वी असा होतो, बरोबर आहे। अवनी, अवनी म्हणजे सुद्धा पृथ्वी, म्हणजे वसुंधरा, मेदिनी, अवनी हे तीनही शब्द पृथ्वी या शब्दाला समानार्थी आहे। म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व। लक्षात ठेवा, वसुंधरा म्हणजे पृथ्वी, मेदिनी म्हणजे पृथ्वी, अवनी म्हणजे पृथ्वी। पुढे पहा, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। ही प्रसिद्ध काव्यपंक्ती कोणाची आहे? विद्यार्थी मित्रांनो, उत्तर यायलाच पाहिजे। विचार करा, उत्तर सांगा। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। ही प्रसिद्ध काव्यपंक्ती कोणाची आहे? योग्य उत्तर आहे, काय उत्तर असणार आहे? महात्मा ज्योतिबा फुले। महात्मा ज्योतिबा फुले। पुढील प्रश्न पहा, हुताशन। हुताशन या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? हुताशन। पर्याय पहा, पुष्प, घोडा, पाणी, अग्नी। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अग्नी। लिहून ठेवा, हुताशन म्हणजे काय? अग्नी। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही? नाही असं विचारलं आहे। पर्याय पहा, विशालगड। विद्यार्थी मित्रांनो, विशालगड कोल्हापूर जिल्ह्यात आहे। दुसरा पर्याय पहा, सिंहगड। विद्यार्थी मित्रांनो, सिंहगड हा पुणे जिल्ह्यात आहे। कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात। सामानगड कोल्हापूर जिल्ह्यात आहे। रांगणा कोल्हापूर जिल्ह्यात आहे। आपल्याला काय विचारलं? कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही? योग्य उत्तर आहे सिंहगड। लक्षात ठेवा, सिंहगड पुणे जिल्ह्यात आहे, लिहून ठेवा। आणि विशालगड, सामानगड आणि रांगणा हे जे काही तीनही किल्ले आहे, हे तीनही किल्ले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न पहा, शारदा सदनची स्थापना कोणी केली? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे। शारदा सदनची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई। लक्षात ठेवा, शारदा सदन पंडिता रमाबाई।
पुढचा प्रश्न पहा, चरपट पंजरी या शब्दाचा अर्थ सांगा. चरपट पंजरी. योग्य उत्तर आहे निरर्थक बडबड. चरपट पंजरी म्हणजे काय? निरर्थक बडबड. पुढे पहा, महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास डॅश डॅश म्हणतात. हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? तर शिवाजी सागर म्हणतात. शिवाजी सागर. पुढे पहा, आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आगा खान पॅलेस. योग्य उत्तर आहे पुणे. पुणे या ठिकाणी आगा खान पॅलेस आहे. पुढचा प्रश्न पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? उत्तर यायलाच पाहिजे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1935. 1935. पुढचा प्रश्न पहा, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर अभयारण्य. योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 3 गुरूंपैकी पहिले तथागत गौतम बुद्ध, दुसरे महात्मा फुले, तर तिसरे गुरु कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. काय म्हटलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 3 गुरूंपैकी पहिले जे गुरु होते ते होते गौतम बुद्ध, दुसरे गुरु होते महात्मा ज्योतिबा फुले, तर तिसरे गुरु कोण होते? असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संत कबीर. लक्षात ठेवा, संत कबीर. पुढील प्रश्न पहा, अकलेचा खंदक या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? अकलेचा खंदक म्हणजे काय? तर पहा, अकलेचा खंदक म्हणजे काय? मूर्ख माणूस. अकलेचा खंदक म्हणजे मूर्ख माणूस. पुढचा प्रश्न पहा, भारतीय नागरिकत्व कायदा कोणत्या वर्षीचा आहे? भारतीय नागरिकत्व कायदा. योग्य उत्तर आहे 1955 साल. लक्षात ठेवा, भारतीय नागरिकत्व कायदा 1955. पुढचा प्रश्न पहा, इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? इंटरपोल. योग्य उत्तर आहे लिऑन. कोठे? फ्रान्स या ठिकाणी. लक्षात घ्या, लिहून ठेवा, लिऑन, फ्रान्स या ठिकाणी काय आहे? इंटरपोल या संघटनेचं मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न पहा, देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? देशबंधू. योग्य उत्तर आहे चित्तरंजन दास. चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते. पुढे पहा, मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? लगेच उत्तर यायला पाहिजे. दादोबा पांडुरंग तर्खडकर. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला? प्रॉब्लेम ऑफ रुपी. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. पुढचा प्रश्न पहा, बॉम्बे असोसिएशन या संस्थेचे संस्थापक नाना शंकर शेठ असून या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? वर्ष विचारलेलं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1852. लक्षात ठेवा, बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना 1852. कोणी केली ती स्थापना? तर नाना जगन्नाथ शंकर शेठ. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये वारंवार विचारले गेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.